मंडळी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याची माहिती समोर येते। मागील 3 दिवसांपासून बीड जिल्हा कारागृहात सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं समजतंय। जिल्हा रुग्णालयाच्या पथकानं कराडची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाहीये। त्यामुळे आता त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही तर त्याचं लिव्हर अर्थात यकृत निकामी होण्याचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे। म्हणूनच कराडला लवकरच परळी जवळच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण वाल्मिक कराडला नेमकं झालंय तरी काय आणि त्याच्या पुढील उपचाराला विरोध काय होतोय, तसंच या निमित्तानं कराडचा परदेशात पळून जायचा प्लॅन आहे का, त्याच पार्श्वभूमीवर या व्हिडिओतून काही गोष्टी समजून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून वाल्मिक कराड आणि त्याची गँग ही बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीत आहे। संतोष देशमुख प्रकरणात कराडला जेव्हा पहिल्यांदा अटक झाली आणि कोठडी मिळाली होती त्यानंतर त्यानं आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचं सांगितलं होतं। म्हणजेच काय तर झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो। त्यासाठी त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले होते। पण त्यानंतर बरेच दिवस त्याच्या तब्येतीविषयी कुठलीही तक्रार समोर आली नव्हती। आता मात्र दिवसागणिक त्याची प्रकृती बिघडत असल्याचं सांगितलं जात आहे। मागील महिन्यात पोटदुखी आणि तापाचा त्रास असल्यानं 11 आणि 15 एप्रिलला त्याला बीडच्या कारागृहातच प्राथमिक उपचार देण्यात आले होते। पण तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 17 एप्रिलला त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं। त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। शिवाय कराडला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात रुग्णालयात आणण्यात आलं होतं। त्यावेळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला होता। दरम्यान जिल्हा रुग्णालयात सर्जन आणि फिजिशियन यांनी कराडची तपासणी केल्यानंतर त्याच्या सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि रक्ताच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या होत्या। त्यावर सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन मध्ये युरेसिस्टायसिस म्हणजेच मूत्राशयात बदल जाणवले होते। कराडच्या मूत्राशयाच्या पिशवीला थोडीशी सूज असल्याचं निदान झालं होतं। पण हा आजार औषधांनी बरा होण्यासारखा असल्यानं डॉक्टरांनी त्यावेळी त्याला ऍडमिट न करता उपचार करून पुन्हा कारागृहात पाठवलं होतं। 7 दिवसांची औषधं देत पुन्हा 7 दिवसांनी कारागृहातच वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता, अशी माहिती त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी दिली होती। तर मंडळी, युरोसिस्टायसिसच्या आजारात संबंधित पेशंटला लघवी करताना तीव्र स्वरूपाची जळजळ किंवा मग वेदना होतात। वारंवार लघवीला जावं लागतं पण प्रमाण कमी असतं। तसंच लघवीचा रंग गडूळ होतो किंवा दुर्गंधी येते, त्यामुळे पोटदुखी सुद्धा जाणवते। तर वाल्मिक कराडला सुद्धा सुरुवातीला असा त्रास जाणवत होता। त्यावर उपचार होऊनही तो त्रास कमी झालेला नसून आता वाढतच चाललाय। त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील पथकानं मंगळवारी कराडची तपासणी केल्यानंतर त्याचा मूत्राशयाचा संसर्ग गंभीर रूप धारण करत असल्याचं सांगितलंय। महत्त्वाचं म्हणजे त्याची लिव्हर निकामी होण्याचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केलाय। त्यामुळे त्याला वेळीच योग्य उपचार मिळणं आवश्यक आहे। याआधी कराडला सलग 3 दिवस जेलमध्ये सलाईन लावण्यात आलं होतं, पण त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाही। दरम्यान आता त्याला पुन्हा एकदा बीड जिल्हा रुग्णालयात आणलं जाणार होतं, पण या रुग्णालयात यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्यानं त्याला आता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे कराडच्या उपचाराबद्दल आणि SRT रुग्णालयात हलवण्याच्या हालचालींबद्दल चर्चा सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी कराडला पुढील उपचारासाठी परळी जवळील अंबाजोगाईला पाठवण्यास विरोध दर्शवलाय। ते म्हणाले की वाल्मिक कराड आजारी असल्याचं नाटक करतोय। उपचाराच्या बहाण्यानं तो परदेशात पळण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे त्याला जेल बाहेर काढू नका, त्याच्यावर तुरुंगातच उपचार करा। वाल्मिकच्या आजाराचं हे एक षडयंत्र आहे असा दावा जरांगे पाटलांनी केलाय। तर या दाव्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन सुद्धा केलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक अण्णांच्या आरोग्याची स्थिती नाजूक असल्यानं त्यांना तात्काळ योग्य तो उपचार द्यावा आणि त्यांचा शारीरिक त्रास कमी करावा अशी विनंती कराड समर्थकांकडून सोशल मीडियाद्वारे केली जाते। याशिवाय देव माणूस अण्णा लवकरच बरे होतील आणि जेल बाहेरही येतील अशा शब्दात त्याचे समर्थक अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे। बाकी कराडच्या आजारपणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा।